बंधू भगिनींनो नमस्कार. जैतू जैतू इंदुराश्रम या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात राजयोगी संत श्री भगवान बाबा यांचे सर्वांगीण चरित्र. आज आपण पाहूया भगवान बाबांच्या निधनाची वार्ता ऐकून अख्ख्या महाराष्ट्रात काय झाले. अख्खा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता. बाबांचा तेजपुंज देह समाधीत झाकण्यात आला. एकच हल्लकल्लोळ झाला. कोणी हाताने छाती तोंड वळवून घेऊ लागले, कोणी भिंतीला टकरा घेऊ लागले. अनेक लोक एकमेकांच्या गळ्यात गळा घालून बाबांच्या आठवणी काढून रडू लागले. रडून रडून अनेकांचे डोळे सुजून गेले. रडून ओरडून आवाज बसले. घसा कोरडा पडला. शब्द फुटणे मुश्किल झाले. पोटात अन्नाचा कण नाही. तोंड ओले करणे इतपत पाणी पिण्याचे भान नाही. कारण तेवढ्या वेळात बाबांची मूर्ती आपल्या डोळ्यापुढून जाते की काय याची भीती वाटत होती. बाबा आता सर्वांना सोडून चिरविश्रांती घेत सदैव समाधीत राहतील. आपणाला पुन्हा दर्शन होणार नाही. बाबांचे रूप पाहता येईल तेवढे आत्ताच पाहून घ्यावे या निश्चयाने लोक बाबांपासून दूर व्हायला तयार नव्हते. पोटात काही नसल्यामुळे अलोट दुःखाने लोक गळून गेले. डोळ्याला अंधारी येऊन बेशुद्ध पडू लागले. बाबांबरोबरच कितीतरी लोक प्राणत्याग करून बाबांच्या समागमे जाण्याची भाषा बोलत होते. लाला महाराज आले. सर्वांची समजूत घातली. प्रयत्नांची पराकाष्ठा केली. लोकांना आत्मघातापासून परावृत्त केले. भीमसिंह महाराज म्हणाले, प्राणत्याग करून बाबांच्या आत्म्याला सुख होणार नाही, उलट त्यांना दुःखच होईल. बाबांनी दाखवून दिलेल्या मार्गाने जाणे, त्यांची थोर शिकवण आपल्या आचरणात आणणे हीच बाबांची खरी सेवा आहे. त्यामुळे बाबा संतुष्ट होतील. असा महाराजांचा सल्ला ऐकून तेथे जमलेल्या दुःखी जीवांचे अल्प प्रमाणात का होईना पण दुःख हलके झाले. बाबांचे गुणवर्णन करत लोक हळूहळू पांगले. आपापल्या घराकडे गेले. गावोगावी बातमी गेली. त्यावेळी वाहतूक तुरळक होती. गावात एखाद दुसरा रेडिओ असे वर्तमानपत्र दुर्गम भागात पोचत नव्हते. दळणवळणाची साधने खेड्यापाड्यापर्यंत पोचली नव्हती. आता आलेली बातमीसुद्धा तशीच अफवा असावी म्हणून खूप खूप लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कारणही तसेच होते. कारण एकादशीच्या वारीला सर्व काही ठीक होते. बाबा सर्वांना तोंड भरून बोलले होते. भीमसिंह महाराजांना कीर्तन करायला लावले पण बाबा पडून नव्हते. मृदंगाच्या घोडीला टेकून बसून कीर्तन ऐकत होते. सकाळी बारस सोडून चांगले बोलले. नगरला वैद्यकीय तपासणीसाठी जातो, लवकरच परत येईन असेही म्हणाले होते. गडावर समाधीचा विधी पूर्ण झाला. यावेळी हजर असणारे लोक आपापल्या गावी पोचले. बातमी खरी होती. ही अफवा नव्हती याची खात्री पटली. गावोगाव रडारड सुरू झाली. आत्तापर्यंतच्या सर्व अफवांच्या वेळी गडावर गेलो आणि खऱ्या वेळेला कसा भ्रम झाला आणि गडावर गेलो नाही असे शब्द उच्चारून दुःख करू लागले. बातमी कळूनही अंत्ययात्रेला जायचे टळले. मोठी हानी करून घेतली. आता किती जरी पैसा ओतला नव्हे, आपला जीव जरी दिला तरी ती सगुण सुहास्य वदनमूर्ती दिसणार नाही. आमचे दैवच खोटे. राहिल्या फक्त आठवणी. बाबांच्या गोष्टी करणे, गोष्टी सांगणे, बाबांच्या गोष्टी ऐकणे आणि त्यातच समाधान मानणे यापेक्षा दुसरे आपल्या हातात काय आहे. गावगावचे लोक दुःख करत गडाकडे निघाले. बातमी गुळजला पोचली. पण पूर्वीसारखीच अफवा समजून शिवदास पाटलांनी फक्त एक माणूस खात्री करण्यासाठी पाठवला. तोही जरा रमत गमतच गेला असावा. तो गडावर गेला तेव्हा बाबांना समाधी देण्यात आली होती. आता शोक करून उपयोग नव्हता. तांगे जुंपले. गड गाठला. बाबांची समाधी पाहताच पोटात दुःखाचा डोंब उठला. बाबांकरिता जीव जरी दिला तरी ती बाबांची सगुण मूर्ती दिसणार नव्हती. शिवदास पाटील, कोण कोण आलात? केव्हा आलात? जेवणं झाली का? अशी चौकशी करणारे अमृततुल्य बोल ऐकायला येणार नव्हते. गेला. आमचा मायबाप गेला. बंधू बहीण सखा सोयरा गेला. आमचा राजा गेला. आमचा देव गेला. नाही नाही, आमचा आत्मा गेला. देवाला आमचे सुख पाहवले नाही. आमचा सर्वांचा अनमोल ठेवा आमच्यापासून हिरावून घेऊन गेला. स्वतेजाने भूतलावर तळपणारा सूर्य मानवाला प्रकाश देत राहतो, तसाच आमच्यासारख्या अज्ञानी जनांना भगवान बाबारूपी सूर्यनारायण ज्ञानरूपी प्रकाश देऊन अज्ञानरूपी अंधकार नष्ट करीत होता. तो आमचा आंधळ्या जनांचा सूर्य आज लोपला. बाबा, कधी भेटणार हो तुम्ही बाबा? गडावरचा शोक अवर्णनीय होता. झाडे झुडपे काळवंडली होती. एवढ्या उंचीवर असूनही वारा बंद होता. झाडाचे पानही हलत नव्हते. सर्व शांत स्तब्ध होते.
मंदिराभोवतालच्या आवारात गाई गुरे समाधी मंदिराकडे पाहून अश्रू ढाळीत उभे होते. लोक चर्चा करत. समाधी दिल्यापासून जनावरे तशीच उभी होती. हाकलून डोंगरात लावले तरी चरत नव्हते. परत परत येऊन आवारात उभे राहत होते. भिंतीच्या दगडांना पाझर फुटलेला होता. स्पर्श केला तर हात ओला होत असे. दगड शोक करत होते. सर्व सोबत्यांसह पाटील बाबांच्या 3 कमानी बैठकीत गेले. बाबांची बसण्याची जागा, आतील पलंग पाहून पुन्हा दुःखाचा डोंब उचंबळून आला. सर्वजण शोक करू लागले. एवढ्यात भीमसिंह महाराज आले. महाराजांना पाहताच भावनांचा बांध फुटला. पाटील धाय मोकलून रडू लागले. महाराजांच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहत होत्या. चेहरा म्लान झाला होता. थरथर त्या आवाजात महाराज म्हणाले, तुमच्यापेक्षा मी किती दुःख करावं, मी किती रडावं, मी किती शोक करावा. भगवान बाबांचा माझा संबंध तुमच्यापेक्षा जास्त जवळचा होता. तुमचे ते फक्त गुरु होते. बाबा स्वामी महाराजांचे शिष्य होते. या नात्याने ते माझे गुरुबंधू होते. गादीच्या परंपरेने ते माझे गुरु लागतात. तुम्ही सर्वजण असे रडू लागलात तर माझे मन तरी कसे रमेल. तुम्हाला अतोनात दुःख होतंय हे मी जाणतो, पण निदान माझ्याकरता तरी शांत व्हा. तुम्ही धीर धरा आणि मलाही तुम्हीच धीर द्या. महाराजांच्या बोलण्यामुळे सर्वांनी शोक आवरला. परमपूज्य बाबांच्या महानिर्वाणानंतर भंडाऱ्याचे आयोजन केले. भीमसिंह महाराजांनी आग्रह केल्यामुळे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांना 13व्या दिवशी दिनांक 31 जानेवारी 1965 रोजी सायंकाळी कीर्तन करण्यासाठी खास आमंत्रित केले होते. बाबांच्या समाधी कार्यक्रमाला हजर न राहू शकलेले लोक आवर्जून आले. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सोलापूर, नगर, इंदोर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश, हैदराबाद, आदिलाबाद, आंध्र प्रदेश, गुलबर्गा, कल्याणी, कर्नाटकातील मंडळीसुद्धा आली होती. हे सर्वजण भीमसिंह महाराजांना आपला परिचय करून देत होते. आम्ही बाबांची सेवा करत असतो, तुम्हीही आमची सेवा स्वीकारावी, आमच्या गावी या, आमंत्रण देऊ लागले. भीमसिंह महाराजांनी सर्वांना सांगितले, आज आपल्या येथे ज्ञानेश्वरीचे गाढे भाष्यकार, वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे प्राचार्य मामासाहेब दांडेकर निमंत्रित केलेले आहेत. त्यांच्या मुखातून श्री हरिकीर्तनाचा लाभ घ्यावा. शेकडो टाळकरी रांगेने उभे राहिले. लालांनी विणा घेतला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी अभंग घेऊन सुरुवात केली. मामासाहेबांनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी अभंगानंतर निरूपणासाठी अभंग घेतला. ते म्हणाले, मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही, मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सौरसू, निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू. मामासाहेब दांडेकर हे सर्व कीर्तनकारांचे गुरुवर्य होते. प्रसंगाला अनुरूप अभंग घेणे, ज्ञानेश्वरीच्या ओव्या सांगणे हा त्यांचा अलंकार होता. बाबांच्या स्मरणासाठी हा अभंग त्यांनी निवडला. ते म्हणाले, हरिभक्त परायण बंकट स्वामी हे निनगुरचे. त्यांनी वारकरी संप्रदायाची पताका दूरवर फडकवली. त्यांचेच पुतणे भीमसिंह महाराज तुम्हाला लाभलेले आहेत. गायन, वादन, कीर्तन, प्रवचनात त्यांनी लौकिक मिळवलेला आहे. भगवान बाबांची कीर्ती अगोदरच खूप आहे. भीमसिंह उत्तम कुळातले आहेत. सर्व कलागुण संपन्न आहेत. भगवान गडाची आणि भगवान बाबांची कीर्ती हिंदुस्थानभर वाढवतील, याबद्दल कोणीही शंका घेण्याचे कारण नाही. भगवान बाबांनी चालू केलेल्या सर्व प्रथा, नित्य नेम ते चालवतील. सर्व करण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी आहे. शिवाय भगवान बाबांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेतच. मामासाहेबांनी भगवान बाबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. डोळे अश्रूंनी भरले होते. बाबांची एक एक आठवण काळीज चिरत होती. मामासाहेब सांगत होते, भगवान बाबांनी आपला शब्द खरा केला. भगवान बाबांनी जे साधले ते कोणालाही साधले नसते. मला स्वतःला सुद्धा साधता आले नाही. बाबांनी मरणप्राय यातना सोसल्या. नव्हे भीमसिंह मिळवण्यासाठी मरण सोसले, पण भीमसिंह मिळवला. मामासाहेबांचे मन गहिवरून आले. मध्येच कंठ दाटून येत होता. विठ्ठल विठ्ठलचा गजर करत होते. पुन्हा आठवण सांगत होते. 4-5 वर्षापासून भगवान बाबा माझ्या मागे लागले होते. मला भीमसिंह हवा हे त्यांचे मत होते, पण जवळचे असे मौलिक रत्न कोण दुसऱ्याला देईल. भीमसिंहाच्या बाबतीत माझा स्वार्थ होता. माझ्या मागे माझा वारस म्हणून मी भीमसिंहास जपून ठेवले होते. नाही,
मी देणार नाही असे बरेच दिवस गेले. आता आळंदीला माऊलीच्या समाधी सोहळ्याच्या वेळी बाबा आश्रमात आले. बाबांनी निर्वाणीचा शब्द वापरला. मला तुम्ही भीमसिंह दिला नाही तर अन्न त्याग करून प्राणार्पण करीन. माझा नाईलाज झाला. भगवान बुवांचे शब्द मोडणे माझ्या जीवावर आले. भीमसिंह देण्यास मन धजेना, अडकीत त्यात सुपारी अशी अवस्था झाली. मग मला विचार सुचला. मी म्हणालो, माझी एक अट आहे, त्याप्रमाणे वागलात तर भीमसिंह मिळेल. भगवान बाबांनी मोठ्या उत्सुकतेने विचारले, कोणती अट? सांगा. कसे वागावे म्हणजे भीमसिंह मिळेल सांगा मला. कोणतीही अट मान्य आहे, पण मला भीमसिंह पाहिजेच पाहिजे. त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मी म्हणालो, आपल्या दोघांपैकी जो अगोदर वैकुंठवासी होईल त्याला भीमसिंह मिळेल. भगवान बुवांनी ही अट आनंदाने स्वीकारली. बाबा ब्रह्मस्वरूप जाणणारे होते, इच्छा मरणी होते. त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला. स्वतः मरून घेतले पण भीमसिंह मिळवलाच. धन्य धन्य भगवान बाबा. मामांना दुःखाचा उमाळा आला होता. विठ्ठल विठ्ठल गजर घेतला. हुंदका देत देत नंतर म्हणाले, ही गोष्ट मला, भगवान बुवाला आणि त्या परमेश्वराला माहीत आहे, पण तुम्हालाही माहीत व्हावे याकरिता मी आज ही गोष्ट जाहीर करत आहे. भीमसिंह महाराजांची गादीवर नेमणूक करून भगवान बाबांनी क्रांती केली. त्याला इतिहासात तोड नाही. एका सत्पुरुषाने योग्य माणसाची निवड केली. परमार्थाची पेठ खुली करून दिली. वारकरी संप्रदाय जातीवाद मानत नाही. भगवान बुवांनी ही गोष्ट सिद्ध केली आहे. विठ्ठल विठ्ठल निरूपण करत होते. भगवान बुवा खरोखरच भाग्यवान होते, ज्ञानी होते, शांत स्वभावाचे होते, निराभिमानी श्रेष्ठ संत होते. मामासाहेब पुढे म्हणाले, भीमसिंह माझे विद्यार्थी आहेत. माझे मार्गदर्शन त्यांना राहीलच. आपणही भक्ती करावी. भगवान बुवांनी सांगितलेल्या मार्गाने मार्गक्रमण कराल हे माझे आशीर्वाद आहेत. असे बोलून मामासाहेबांनी निरूपण पूर्ण केले. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. दुसरा दिवस दिनांक 1 फेब्रुवारी 1965. भगवान बाबांचा 14वा. कीर्तनाला हरिभक्त परायण वामनभाऊ विराजमान झाले. त्यांची अमृतवाणी वचन बोलू लागली. जनमनावर भुरळ घालू लागली. भाऊ आणि बाबा ही श्रीराम लक्ष्मणाची जोडी. जीवनभर एकाच ध्येयाने वेडे झालेले होते. सुरुवात म्हणून त्यांनी अभंग घेतला. पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी. कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाढे. अशुभ त्या पुढे शुभ होऊन ठाके. प्रेम सुखाची आरासी, पाप नाही ओरवदासी. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. भाऊ बाबांची कथा म्हणजे रामकथाच वाटते. रामायणातील बंधुप्रेम ते एकमेकांना देत असत. राम कोण आणि लक्ष्मण कोण ज्याने त्याने आपापल्या बुद्धीने ठरवावे. संतांच्या ठिकाणी लहान मोठा कोणी नसतो. ते दोघेही एकमेकांवर अतोनात प्रेम करत होते. समाज उद्धारासाठी श्री विठ्ठलाची भक्ती आणि हरिकीर्तन हे साधन दोघांनीही वापरले. दोघेही पाटोदा तालुक्यातील. एकाने आईची माया केली तर दुसऱ्याने बापाचा धाक दाखवला. एकाने धौम्य ऋषीजवळ निवास केला तर दुसऱ्याने गहिनीनाथाची पायरी आपली केली. दोघांच्याही कीर्तनातील उपदेश सारखाच असायचा. दोघांचेही भक्तिपंथ वाढवण्याचे समांतर कार्य चालू होते, पण दोघांचाही स्वभाव भिन्न होता. भाऊ कडक स्वभावाचे तर बाबा एकदम लोण्यासारखे मऊ. नातवंडाने आपल्या आजोबांजवळ लाड घालावा तसे सर्व लोक बाबांजवळ मोकळेपणाने वावरत, पण हेच भाऊंकडे गेले की त्यांची अवस्था सासूरवाशिनीसारखी होत असे. आपले काही चुकले की काही खैर नाही असा धाक वाटे. भाऊंची शिस्त अति कडक आणि शब्द फटकळ असत. पैठण पंढरपूरला जाताना बाबांच्या दिंडीत सर्व मोकळेपणा असे ते भाऊंना बेशिस्त वाटे. भाऊ म्हणत, भग्याने हे लाडावून ठेवले आहेत. एकेरीने आणि अर्ध्या नावाने बाबांचा नामोल्लेख ऐकून लोक अचंबा करत असत, पण बाबा हळूच गालातल्या गालात हसत. बाबा भाऊंना वडिलकीचा मान देत असत. भाऊ वयाने मोठे होते. आळंदीलाही बाबांच्या अगोदर शिक्षणासाठी गेले होते. कडक वैराग्य आणि वाचासिद्धी प्राप्त होती. बाबा त्यांचा नेहमी आदर करत असत. सर्व जगाने त्यांचा आदर करावा असे बाबांना वाटे, म्हणून मुद्दामहून बाबा भाऊ भाऊ म्हणून उच्चार करायचे. बाबा भाऊ म्हणतात म्हणून सर्व जग त्यांना भाऊ म्हणू लागले.
बाबांच्या आठवणी सांगत भाऊंचे कीर्तन चालू होते. भाऊ तोंडाने कडक पण मनाने प्रेमळ होते. हृदयात प्रेमाचा झरा वाहत होता. थंडगार वारा अंगाला झोंबत होता. बाबा जाऊन फक्त 13 दिवस झालेले होते. डोळ्यात अश्रू वाळत होते, पुन्हा येत होते. समाजाची दीनवाणी अवस्था झालेली होती. भाऊ बोलत होते. बाबांची एक आठवण सांगत होते. भावनेचा तोल सांभाळणे भाऊंनाही अति कठीण होऊन गेले होते. भाऊ उद्गारले, भगवान, मी वयाने तुझ्यापेक्षा वडील, तूच माझ्या समाधीपुढे कीर्तन करायला पाहिजे होतेस रे, पण आज हे असं उलटं कसं केलंस? भाऊंचे शब्द ऐकून पूर्ण समाजाचे डोळे पुन्हा वाहू लागले. भाऊंनी डोळे पुसले. हुंदका आवरण्यासाठी विठ्ठल विठ्ठल गजर घेतला. जीवनभर कडक आणि फटकळ शब्द बोलणारा आज इतका मवाळ का झाला होता? भग्याचा भगवान कसा झाला याचे सर्वांना उत्तर मिळाले होते. भाऊ बाबांचे संबंध खूपच जिव्हाळ्याचे होते. बाबा निवर्तल्याचे दुःख सामान्यांना झाले. विरागी संत वामन भाऊंना दुःख आवरता येऊ नये, बाबांचा विरह सहन करता येऊ नये, यातच भगवान बाबांची थोरवी आहे. भाऊंनी प्रमाण सांगितले. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. ही कीर्ती प्राप्त करून घेतली ती फक्त भगवान बाबांनीच. भाऊंचे हे उद्गार बाबांची योग्यता किती मोठी होती हे सिद्ध करायला पुरेसे आहेत. भाऊंनी कीर्तनाची सांगता केली. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बाबांचे समकालीन साक्षीदार सांगतात की बाबा नेहमी म्हणायचे, लवकर परत येतो, लवकरच परत येईन. बाबांचे कनिष्ठ बंधू पांडुरंग तात्या यांनी अभंग चरित्रात भविष्यवाणी केली. अवताराचे कार्य नाही झाले पुरे, वैकुंठी बोलावणे आले लवकर. ऋषीचे आश्रमी ठेवावे शरीर, जीर्ण झाले फार म्हणून या. भगवान बाबा देहाने आपल्यासारखे जरी दिसत असले तरी ते साक्षात ईश्वराचे अवतार होते. आजपर्यंत आपण सर्व जाती जमातीत साधू संत जन्माला आल्याचे ऐकतो, पण वंजारी जमातीत साधू न झाल्यामुळे ते वैषम्य राहू नये याकरिता देवाने वंजाऱ्याच्या कुळात अवतार घेतला. संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या रूपाने जगदुद्धार केला. परमपूज्य बाबांचे जीवन ताळून सुलाखून निघालेले होते. त्यांनी जीवनात अनेक चढउतार अनुभवले होते. दुःखाचे डोंगर पाहून खचले नाहीत. लाखोंच्या संख्येने भाविक वर्ग तयार झाला तरी हुरळून गेले नाहीत. शुद्ध आचरण, कडक वैराग्य, संघटन कौशल्य, नैष्ठिक ब्रह्मचर्य, मधुर वाणी, निस्पृहता, गोरगरिबांविषयी आत्मीयता, अन्यायाची चीड, अन्नदानावर नितांत प्रेम, साधू संतांच्या वचनावर अढळ श्रद्धा, शिष्यगणांवर संपूर्ण विश्वास, अनाथांना आश्रय अशा लक्ष गुणांमुळेच बाबा लोकांचे श्रद्धास्थान बनले होते. अंगी असणारी विद्वत्ता, त्याग, संयम आणि निश्चयी वृत्तीमुळे अनेक सत्व परीक्षेत ते यशस्वी झाले. कीर्तनात रंगणारे बाबा, दिंडीत टाळकऱ्यांसोबत पावली खेळणारे बाबा, विद्वानांच्या संत महंतांच्या मेळाव्यात प्रवचन करणारे बाबा, कधी वेड्याच्या सोबत वेळ घालवीत तर कधी विद्वानांच्या सभेत व्याख्यान देत अनेक प्रकारे नावलौकिक मिळवला होता. डोंगर दऱ्यातील खेड्यापाड्यातील अडाणी भोळी जनता शहाणी व्हावी, त्यांना त्यांचे कल्याण कळावे म्हणून गावोगावी जाऊन भजन, कीर्तन, नामसप्ताह, पोथी पुराणाचे कार्यक्रम केले. अशी कितीतरी बाबांची रूपे होती. परमपूज्य भगवान बाबांनी आध्यात्मिक लोकशाहीचा पुरस्कार केला. माणूस ही जात व माणुसकी हा धर्म, हा विचार कीर्तन प्रवचनातून प्रकर्षाने सांगितला. लौकिक जीवनात वर्णभेद, जातीभेद मानला नाही. उच्चवर्णीयांनी फार ताठ्याने वागू नये हे दाखवण्यासाठी स्वतंत्र धर्मपीठ धौम्यगड म्हणजेच भगवानगडाची उभारणी केली. यामुळे वर्णभेदाची तीव्रता कमी झाली. विठ्ठल या दैवतावर खऱ्या अर्थाने भक्तांची सत्ता आहे, कोण्या जात समूहाची नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुते करणे आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. भगवान बाबा महान संत होते, ईश्वरी अवतार होते. त्यांची चरित्र कथा विशाल आहे, पण लिहिण्यास लेखक असमर्थ आहे असे ते स्वतः सांगतात. का साडेस पंधर या रजतवणी, तैशी स्तुतीची बोलणी, उगी याची माथा ठेवी जे चरणी, हेची भले.
किंवा शुद्ध सोन्यावर चांदीचा मुलामा जसा द्यावा त्याप्रमाणे त्यांचे स्तुतिवर्णन ठरेल. याकरिता काही न बोलता श्री गुरूंच्या पायावर डोके ठेवणे हेच कधीही चांगले. हरिओम तत्सत. सद्गुरू श्री भगवान बाबा महाराज की जय. बंधू भगिनींनो, या व्हिडिओ बरोबरच राजयोगी संत श्री भगवान बाबा यांचे सर्वांगीण चरित्रही समाप्त होत आहे. स्वतः भगवान बाबांनीच त्यांच्या प्रेरणेने माझ्या तोंडून त्यांचे सर्वांगीण चरित्र वदवून घेतलेले आहे. आणि तसेच श्री भगवान वामन मिसाळ महाराज यांनी ग्रंथ वाचनास म्हणजे त्यांनी स्वतः लिहिलेल्या श्री राजयोगी संत श्री भगवान बाबा यांचे सर्वांगीण चरित्र या ग्रंथ वाचनास अनुमती देऊन मला उपकृत केल्याबद्दल मी त्यांचे आणि सद्गुरू श्री भगवान बाबा यांचे आजन्म ऋणी राहील. बंधू भगिनींनो, तुम्हाला हे चरित्र आवडले असल्यास यातील व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, यावरती कमेंट करा. तसेच अजूनही नवीन चरित्र ग्रंथ ऐकण्यासाठी माझ्या जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. दिवा मालवू नये म्हणून ओंजळ धरली, माझी जीवनवाट प्रकाशाने भरली. श्री पंढरीनाथ महाराज की जय. श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. परमपूज्य सद्गुरू राजयोगी संत श्री भगवान बाबा महाराज की जय. रामकृष्ण हरी.